सोबत अगदी जवळ तुम्ही काम केले आहे. राजकारणात अनेक चढउतार देखील येत असतात. मंत्रिमंडळात काम करताना राज्याशी संबंधित धोरण आखताना निर्णय घेताना काही वेळा अडचणी येतात. अशा वेळेला कोणता निर्णय घेताना अजित पवारांचा पाठिंबा कसा असेल त्यावर एखादी आठवण तुम्ही? नाही, अजितदादांचं नेतृत्व हे रोखठोक नेतृत्व होतं. ऑन दी स्पॉट काम करणारं नेतृत्व होतं. 25 वर्षामध्ये संघटनेमध्ये देखील त्यांनी मला काम करण्याची संधी दिली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उद्योगमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं कामकाज असलं पाहिजे ह्याचं अनेक वेळा मार्गदर्शन दादांनी मला केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिला जो 15 वर्षाचा टप्पा होता, 20 वर्षाचा टप्पा होता, हे सगळे राजकीय वर्ष मी अजितदादांबरोबर काढलेली होती. आणि म्हणून एक फार मोठं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे. आणि अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातली फार मोठी पोकळी आहे आणि ती कधीही भरून येऊ शकत नाही. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं की पवार कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद ईश्वरानं दिली पाहिजे, एवढीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.